नेमके काय करून काय राहिले मी यायले त्या दोघायले बी फायला आणायला सांगितलं. नुसतं इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे हिंडा दे. हां नेमकं काय काय काम करायला आले की हिंडायला आले इकडे? हां हे काय बाबा घरची कंपनी आहे का? हां का रे बा काय काम करते की नाही की नुसतं इकडच्या तिकडे फिरून राहिला? अरे आपण काम करायला आलो कंपनीत. हे काही घर नाही आपलं, देतीन हकलून आपल्याला. नेमके कद लोक थांबतात आता हे नुसतं पाहतोच मी. मग सांगतो यायले दोघाईले बी. हां तिकडे कामधंदे करून राहिले पोट्टे आणि हे दोघं जण आजच आले आणि लागले बी लागे फिरायले. हां थांबा रे तुम्ही थांबा, तुम्हाला माहीत नाही अजून. हां तर कसा आहे आपला स्वभाव तर थांबा तुम्ही दोघे. तुम्ही आपले सगळ्या कंपनीत दहशत आहे. हां हागे साहेब आपलं नाव आहे, आपलं नाव आहे, पण त्या कंपनीत नाव आहे आणि हे आपल्या डोक्यात टोपीवर ठेवून राहिले. हां थांबा रे तुम्ही, तुम्ही कदलोक थांबता तेच पाहतो. देतो हाकलून आजच्या आज. फेक न बे हे जास्त एवढं काय टेन्शन घेऊन राहिला. ते आपल्या घरची कंपनी आहे, किती काम करून आधी काही उपकार नसतात काही. अबे वैभ्या कमीत कमी आपल्या पगारापुरतं तर काम करावं लागेल आपल्याला, नाही तर देतील ना हकलून. हां केलाय लागे मला फोन, कुठे आहे रे सागरे ये इकडे. झालं काम नाही धाम नाही म्हटलं बायाला काय झालं. अबे काही झालं नाही बे, का आजपासूनच बाबा आधी काय लंबा लागतं कामं करू करू. हां या कंपनीत कसं असते, या साहेब लोकांना काही घेणदेण नसते. तू किती काम कर काही घेणदेण नाही राहिले. हां ते सगळे एकाच लाईनमध्ये ठेवतात. हां जो काम करते तो बी आणि जो काही करत नाही तो बी, असं आहे ते. उलट एखाद्या वक्ती तू काम किती काम कर आणि थोडीशी चुकी होऊ दे, मग सांगतो मग समजेन तुले कसं आहे तर. हां एवढं टेन्शन नाही घ्यायचं, नाही तर 15 दिवसात अडून पुण्याहून घरी. हां आणि टेन्शन नाही घ्यायला का जास्त, जरासं काम करायचं फिरायचं असं तसं करायचं बस. बेकार आहे ते. मी मागच्या वर्षी आलतो की नाही, खूप काम करू बाबा, इकडे जाय तिकडे जाय. हो आणि 15 दिवसात घरी चालला गेलो. मग मला मंग्यानं सांगितलं तू पागल आहे म्हणे, एवढं काय काम करा नसते लागत. बस जरासं काम करायचं इकडे तिकडे टाईमपास करायचा, कसे तरी दिवस निघून जातात. असं आहे ते. तू किती काम कर काही नाव नाही या साहेबाईले या सुपरवायझर लोकाईले. हो असं आहे का ते? हां बरोबर बरोबर आहे. ते नाही ते बरोबर आहे म्हणा, पण कसं आहे आज आपला पहिला दिवस. मग सांग बा, आणि आजच्या आजपासूनच आपण टाईमपास करशील तर देतील ना आपल्याला हकलून, जावं लागेल घरी. हो काही घरी जायची गरज पडत नाही ना. कधी काही एक कंपनी आहे लय 1700 कंपन्या आहेत, काय अडी काही घाटा नाही, जास्त लोड नाही घ्यायचा. हां जेवढं होईल तेवढं करत राहायचं. तू इकडे काही येईल का निवड मला हे हेमाळा दिसून राहिला, तू काय टेन्शन घेतं. हां घरी जायचं काम नाही पडणार. बरं बा तू म्हणशील तसं काय करावं लागते मला. हां फक्त जास्त चाटा मार नको. हां कमी मारत जाय. ते हागे साहेब लय डेंजर आहे म्हणतात बा. हो मला तिकडे माहीत पडलं. तू पाहत जाय बरं हागे. कोण हागे? अरे हागे असो की कोणी असो मी काही दबत नाही. हां तू दब बा, मी अशा हागे असो की पादे असो काही घेणं नाही मला. हो जेवढं होईन तेवढंच करतो मी. मग वजन उसक बी कमी नाही व्हायला पाहिजे, नाही तर मग काय कमवली 20,000 न्यायचे घरी आणि लागे हालत झाली कमी. काय करतो त्यापेक्षा जेवढं होईन तेवढं करायचं मग भाऊ. हाव बेकार आहे रे. अरे नाही रे भाऊ हालत नको होऊ देऊ कमी. हाव आपला आहेच अटून गेलं की पुण्याचा वडापाव आणि रूमवर गेलं की खिचडी. बेकार आहे ते. मला खूप जीवार येते ते रूमवर स्वयंपाक करणं, दाल करणं, तंबोरा करणं. घरी मला हातावर हां घरी मला जागीच पाणी येते, चहा येते, मला उठायचं काम नाही. वाटे तर बा भांडे घासा, दाल करा, तंबोरा करा, उठले का टोकशाल ताण. पहिलाच दिवस आले का आज मला ते भांडे घासा लागले. मी जिंदगीत कधी भांडे घासले नाही रूमवर. नाही 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 आता जास्त झाली यायची, हे अटीच टाईमपास करून राहिले. आता सांगतो येईल जरा मजा. हां हागे साहेबाची थांबा तुम्ही आता. बस झालं मग अर्धा घंटा आला ना, अडीच टाईमपास करून राहिले का काम करायला आले की टाईमपास करायला आले. थांबा तुम्ही. खरे हो हो पट्टे हो. हां का कंपनीत कामाला आले ते टाईमपास करायला आले. हां अर्धा घंटा आले मी पाहून राहिले तुम्हाला, अटीच तुम्ही बडबड करून राहिले. काय बंदी काय बंदा टाईम काय दावता काय. हां कुठं जाय तुम्ही? नाही 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 कुठं जाय म्हटलं तुम्ही ते सांगा फक्त. बरं मेला हागे साहेब आले का बा, मेला आले का आता काही खरं नाही काढा. आता गेलो गाड्या आता जा लागते का अडून बेकार आले का हे वैभ्यान फसवलं का हे वैभव अटकलं का. हो सर आता तर आलो बापा. काय 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 शपथ धरून मागे लागता का? हां सध्याच तर आलो, फक्त 4 मिनटं तर झाले. हां तुम्ही तर आले बाबा मागे. हां असं कुठे असते काय, काही हाग्या मुद्द्याला लावू देता की नाही. आता मला शिकवतो 4 मिनटं झाले 2 मिनटं झाले. हां मी पाहूनच राहिलो. हागे 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 सर म्हणतात मला म्हणजे कंपनी विचारून घे. हां मग म्हणजे चांगलं नाही कामं करणार नसेल तर तसं सांगा. नाही 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 नाही
कामं करायला तर आलोच आम्ही, पण काही आम्हाला काही हागू मुतू येते, काही कुठे जावं लागते बाथरूम गिथरूमले, असं कुठे असते काय? वैभ्या, वैभ्या, गुच्चूप बस बाबा. हो गुच्चूप बस. रगडी काय मारा करतं तो, आगे साहेब आहे डेंजर. बस होते. असं काय मला शिकवतं काय? हां मला शिकवतं का तू? अर्धा घंटा आले मी पाहून राहिले तुम्हाला, अडीच गप्पा झाडून राहिले. हां कोणत्या गावचे आहे बे तुम्ही? हां टाइमपास करून राहिले, कामं करत नाही काही नाही. कुठलचे आहे कुठलचे नेमके तुम्ही? हां आम्ही विदर्भातले पोट्टे आहे सर. हो आम्ही कसं आहे, आम्ही काम करायला लागलो, हे कंपनी काही समजत नाही. 2 जण अख्ख्या 8-10 जणांचं काम करतो आम्ही. हो जास्त बोलायचं नाही. अबे विदर्भ तर बाबा लय मोठा आहे. विदर्भातले म्हणजे नेमके कुठलचे आहे तुम्ही ते तर सांगा. मी बी विदर्भातला बाबा, मग का आपण बाबा एकाच इकडचे आहे. अरे कारवा हागे साहेब आपल्या इकडचेच आहेत, म्हणून तर म्हटलं हे मले तुले कुठून आलं या साहेबाच्या ध्यानात. अबे मी अमरावतीचा आहे ना बे. हां तुम्ही कुठलचे आहे बे? हो सर आम्ही नांदुऱ्यातले आहे. नांदुरा माहीत असेल ना तुम्हाला? हो 105 फूट हनुमानजीची मूर्ती आहे ते नांदुरा. हो हो काय बरं काही हरकत नाही. नांदुऱ्यात तर आमच्या सोयरेच आहे. हा काही वांधा नाही, चालते मग. पण हे बा वेळ तुम्ही कामं करता बरं. हो जास्त टाइमपास करू नका, मग म्हणजे चांगलं नाही. हो सर आम्ही कामं करतो, पण आता तुम्हाला सांगतो काही बाहेर जावंच लागते जरासं. हो बा. हो सर आम्ही खरंच कामं करतो बरं, पण आता आम्हाला कसं आहे बाथरूमला आले ते म्हणून आलो बा आम्ही बाहेर. हां हो काय बरं आता आटपा आणि जा आपले कामं करा. हो कोण काही तुम्हाला काही म्हटलं तर मला सांगा. हां म्हणा मी हागे साहेबाच्या गावचे आहे. झालं तुम्हाला या कंपनीत कोणी शब्दही बोलणार नाही. झालं. धन्यवाद हागे साहेब. हो धन्यवाद तुमचं, खरंच धन्यवाद. आता आम्ही का करतो की नाही कामं. हां आम्हाला त्या पोट्टेनं खूप भिवून दिलं तर तो ते हागे साहेब असे आहेत आणि तसे आहेत. तुम्ही तर बा चांगले आहे माणसं, मग काय तर त्यातल्या आपल्या इकडचे आहे, काही वांधा नाही. आता कसं कामं करतो आम्ही तर. हो सर. हो आता आम्ही कामं करतो आणि जातो आम्ही आता. हो जाय रे वैभ्या, जाय आता तुझ्या कामावर, मी बी चाललो माझ्या कामात. हो मग म्हणजे चांगलं नाही. येतो हो मग सर आम्ही. हो ठेवत जा आमची आठवण, आम्ही इकडेच असतो. हां हो काही वांधा नाही, मी येतोच. त्या पोट्टे इकडे लक्ष ठेवून येतो. हो करा जा तुम्ही आता, करा आपलं काम. हा अरे मिळाले का वैभ्या, वाचलो आपण. बरं झालं ते आगे साहेब आपल्या इकडचे निघले, नाही तर बेकार राहिले का. जा रे भाऊ आता. जाय ना बे सागऱ्या, काय भेटलं बे तू? मी तर कोणालाच भेट नाही गड्या. हां काय भ्या लागते तिच्यामध्ये, आपण आपलं काम करूनच राहिलो. अबे बाबा काय करतं काय 2-2 दिवसातून कंपनी बदलतं. हां कसे तरी 2-4 महिने काढले आपले टाकले घरी. हां कायच करतं. बरं जा रे बा तुझ्या कामार जाय, मी मा कामार जातो. बस झाला टाइमपास, 1.5 घंटा गेला आठीच. हां मी तर 4 मिनिटच मधले तर साहेब आले. चाल बरं वय बरं तिकडे जाय तुझ्या कामार, मी मा कामार जातो. चल मग ठीक आहे. आपल्या विदर्भातल्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या विदर्भाचा चॅनल आहे. हो सबस्क्राईब करून टाका तुम्ही पहिले. हां मग कसं तुम्हाला असे कॉमेडीचे व्हिडिओ पाहायला भेटत जातील बा. हो चला करा मग आपलं मी विदर्भाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की करा रे बा. हो मग काय तर अरे आम्ही हागे साहेबाच्या बोलण्या खाता वाचलो तुमच्या व्हिडिओ पायी. हां तर एक काम करा बा, सबस्क्राईब करा आणि लागे व्हिडिओ लाईक करा. आणि व्हिडिओ कुठून पाहून राहिले हां ते सांगत जा कमेंटमध्ये. काही टाईम नाही लागत, 1 सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये कमेंट लिहून होते. तुम्ही काही कमेंट करत नाही, मग आम्हाला समजत नाही व्हिडिओ कोण पाहून राहिलं, कुठून पाहून राहिलं, कोणत्या गावातून पाहून राहिलं, काही समजत नाही बा आम्हाला. टाकत जा बरं कमेंट, टाकत जा खपाखप. हां तेवढ्यानं समजते आम्हाला.